नमस्कार. आचार्य 90 FM मध्ये मी दीपक जोशी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. वास्तु उवाच या सदराखाली आपण वास्तुशास्त्र या विषयावरती काही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहोत. वास्तुशास्त्र हा विषय काय आहे, कसा बघितला जातो आणि अर्थात ग्रंथकार आणि शिल्पज्ञ काय सांगतायत या विषयावरती हा आपण चर्चा या निमित्ताने करत आहोत. वास्तुशास्त्राच्या या वास्तु उवाच या सदराखाली आपण चौथ्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. वास्तुशास्त्र बघताना काही पॅरामीटर्स, काही विषयांचा आपण काल मागच्या सत्रामध्ये, मागच्या अध्यायामध्ये उल्लेख केला. काही वर्गीकरण त्या भूमीचं आपण केलं, कारण वास्तू बांधण्याच्या अगोदर तिथे सर्वात महत्त्वाचा घटक येतो ती म्हणजे भूमी. कारण ती भूमी जर व्यवस्थित असेल तर तिथे वास्तू आपण बांधू शकतो. ती ओबडधोबड असेल तरी ती बांधणं मुश्किल असतं. या व्यतिरिक्त त्या भूमीचा आकार हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. बरेचदा त्या भूमीचा आकार जर वेडावाकडा असेल तर कुठेतरी वास्तू बांधताना सुद्धा अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि त्याचा त्रास, कारण शास्त्रामध्ये असाही उल्लेख आहे की कोणत्या दिशेमध्ये किंवा वास्तू कशी असावी, आपण उल्लेख मागच्या अध्यायामध्ये केलाच आहे. तर सर्वात चांगली वास्तू ही म्हटली जाते चौकोनी वास्तू जी म्हटली जाते. चौकोनाकृती वास्तू जर असेल ही अतिशय शुभ मानली जाते. आणि त्या खालोखाल आपण आयताकृती वास्तू, आयताकृती भूमी किंवा एखादी वास्तू, एखादं घर असेल, एखादी भूमी असेल तर ती आयताकृती असणं गरजेचं आहे. ती सुद्धा शुभ मानली जाते. पण आजच्या डेटमध्ये कुठलीही वास्तू बांधताना ती भूमी चौकोनीच मिळेल किंवा आयताकृतीच मिळेल असं सांगू शकत नाही. कारण जशी भूमी असेल तसं, जशी जागा मिळेल तशी तो बिल्डर असेल किंवा आपण एक सर्वसामान्य व्यक्ती एखादा बंगला बांधताना असेल, कुठलीही वास्तू, कुठलंही बांधण्याच्या वेळेला, म्हणजे मग कार्यालय असेल, इंडस्ट्री असेल, मंदिर असेल, राजवाडा असेल, बंगला असेल, एखादी इमारत असेल, काहीही बांधण्याच्या आधी ती जागा ही बघितली जाते. अर्थातच जागा बघताना तिचा आकार उकार काय आहे हाही विचारात घेतला जातो. सर्वात उत्तम अर्थातच चौकोनी असावी आणि त्या खालोखाल आपण आयताकृती वास्तूचा विचार आपण जास्त करू शकतो. याच पुढे आपण जर विचार करायचा म्हटला तर सर्वात महत्त्वाचा विषय येतो तो अर्थातच वास्तुभूमीच्या विचारांचा आपण पुढे विचार करणार आहोतच. पण सर्वात पहिले एका विषयावरती मी हात घालतो, तो म्हणजे दिशा. कारण जोपर्यंत दिशा कळणार नाहीत तोपर्यंत आपण वास्तू कशी असावी, कुठल्या दिशेत असावी हे आपण सांगणं थोडं मुश्किल ठरतं. अर्थात दिशा कशी बघितली जाते, आधी कशी बघितली जात होती, आता कशी बघितली जाते. आज बरेचदा ॲज अ वास्तुतज्ञ म्हणून मी जेव्हा एखाद्या वास्तूमध्ये व्हिजिट करतो, आत्ताच रिसेंटली मी एका वास्तूमध्ये व्हिजिट केली, तेव्हा त्या व्यक्तीने मला सांगितलं की मी दिशा बघताना दरवाजामध्ये उभं राहिली आणि दिशा बघितली. अर्थात हे कुठेतरी त्यांच्या बुद्धीला, त्यांच्या विचारांना जसं पटलं तसं त्यांनी केलं. पण खऱ्या अर्थाने दिशा बघितली जाते ही पूर्ण वास्तूच्या किंवा त्या भूमीच्या मधोमध उभं राहून. आता दिशा बघण्याचे पॅरामीटर्स जर आपण विचार केला तर हे वेगवेगळ्या पद्धतीचे दिशा बघण्याचे पॅरामीटर्स आजपर्यंत आपण बघितले गेले. दिशा ही बघताना मयाने एक पद्धती अवलंबली होती. मयाच्या अनुसार
दिशा ही बघितली जाते. ध्रुव तारा जो आहे तो ध्रुव ताऱ्यावरून दिशा बघितली जाते. म्हणजे उत्तर दिशा कोणत्या दिशेमध्ये आहे आणि नक्षत्रावरनं पण दिशा बघण्याचं एक विचार ग्रंथांमध्ये केला जातो. खास करून मयाच्या पद्धतीचा विचार आपण करतोय किंवा ध्रुव ताऱ्यावरून दिशा साधन पद्धती ही आपण बघतो. यावरून सुद्धा दिशा बघितली जाते. सप्तर्षी पद्धत सुद्धा मांडली जाते. म्हणजे निरभ्र आकाशात उत्तर दिशेला 7 तारे असतात आणि त्यांना सप्तर्षी म्हणतात. त्यापैकी 2 तारे ज्यांना इंग्रजीमध्ये पॉइंटर स्टार म्हटलं जातं आणि हे पॉइंटर स्टार उत्तर दक्षिण दिशा दर्शवतात. यावरून सुद्धा दिशा बघण्याचा प्रघात, उत्तर दिशा बघण्याचा प्रघात आहे. अजून एक प्रघात पूर्वी मानला जात होता, विचार केला जात होता. जमिनीवरती पणत्या ठेवून पेटवून जमिनीचं उत्तर दिशा कुठे आहे, त्या जमिनीची किंवा त्या भूमीची उत्तर दिशा दक्षिण दिशा कुठे आहे, हा एक विचार त्यावेळेला केला जात होता. अशा वेगवेगळ्या पद्धतीचा विचार करून दिशा बघितली जायची. पण आजच्या घटकेमध्ये आज जग पुढे गेलेलं आहे. विज्ञानाचं युग असल्यामुळे बऱ्याचशा सोयी आपल्याला या अध्यात्मशास्त्राला सुद्धा मिळालेल्या आहेत. त्या म्हणजे होका यंत्र. जे होका यंत्राचा कुठेही आज होका यंत्र तुम्हाला एखाद्या स्टेशनरीच्या दुकानात मिळू शकतं आणि ते होका यंत्र घेऊन, अर्थातच ते चांगल्या क्वालिटीचं असावं, आणि ते होका यंत्र आपण आपल्या वास्तूच्या, आपल्या भूमीच्या मधोमध उभं राहिल्यानंतर उत्तर दिशा काय दाखवलं जातंय, उत्तर दिशा कुठे दर्शवली जाते, उत्तर दिशा दर्शवण्यासाठी त्या ठिकाणी एक पॉइंटर, एक निडल असते. बरेच ठिकाणी एक लाल रंग असतो आणि काळा रंग असतो. तर लाल रंग जो निडलला दाखवला जातो तो उत्तर दिशा दर्शवला जातो. आणि मी श्रोते हो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या घराच्या, आपल्या भूमीच्या मधोमध उभं राहून ती निडल, तो लाल रंग असलेली सुई, आपण जर त्याला शुद्ध मराठी भाषेत बोलायचं झालं तर ती सुई कोणत्या दिशेकडे, कोणत्या ठिकाणाकडे दर्शवली जाते, ती उत्तर दिशा मानली जाते. आणि त्यानंतर प्रत्येक दिशा ही 90 डिग्रीवरती आपण म्हणू. म्हणजे एकदा उत्तर दिशा आपल्याला समजली की उत्तर दिशेच्या 90 डिग्री होती. उजव्या हाताला पूर्व दिशा आली, पूर्वेच्या उजव्या हाताला पुन्हा दक्षिण दिशा आली, दक्षिणेच्या उजव्या हाताला आपण जर विचार केला तर तिथे आली पश्चिम दिशा आणि त्यानंतर परत उत्तर दिशा. म्हणजे अशा 4 दिशा आपण पहिले विचारात घेतो. आणि या 4 दिशा विचार केल्यानंतर मग त्या उपदिशांचा पण विचार केला जातो. कारण सर्वात महत्वाच्या दिशा येतात त्या उपदिशा. उपदिशांमध्ये जर आपण विचार केला तर उत्तर आणि पूर्वेच्या मधोमध जी दिशा येते, जी 45 डिग्रीवरती असेल, ती असेल तुमची ईशान्य दिशा. तसंच पूर्व आणि दक्षिणेच्या मध्ये येते ती आग्नेय दिशा. दक्षिण आणि पश्चिमेच्या मध्ये येणार ती नैऋत्य दिशा आणि पश्चिम आणि उत्तरेच्या दिशेमध्ये येणार ती वायव्य दिशा. आणि ह्याच महत्वाच्या दिशा ज्या आहेत, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य, या दिशांना तत्वांचं बॅलन्सिंग सुद्धा म्हटलं जातं किंवा केलं जातं. ईशान्य दिशेला थोडं पुढे जायचा विचार केला तर ईशान्य दिशेला वॉटर एलिमेंटचा विचार आपण करतो, पाणी तत्व तिथे असावं. आग्नेय दिशेला आपण अग्नी तत्वाचा विचार करतो. ज्या 5 तत्वांचा आपण विचार मागील अध्यायांमध्ये केला होता, त्याच अध्यायांचा, त्याच विचाराचा आपण त्याच गोष्टीला आपण पुढे सरकवतोय. ते 5 तत्व कोणती कोणती होती, पुन्हा एकदा आपण त्यावरती उजळणी करूया
की ईशान्य दिशेमध्ये वॉटर एलिमेंट म्हणजे अर्थात पाणी तत्व आलं, आग्नेय दिशेमध्ये तुमचं अग्नी तत्व आलं म्हणजे फायर एलिमेंट, नैऋत्य दिशेमध्ये पृथ्वी तत्व येतं आहे अर्थ एलिमेंट, आणि वायू तत्व येतं आहे वायव्य दिशेला म्हणजे एअर एलिमेंट, आणि सर्वात मधोमध येतं ते आकाश तत्व जे ब्रह्मस्थान, ब्रह्म पॉइंट, जो सेंटर पॉइंट असतो. अर्थात सेंटर पॉइंट कसा काढला जातो हा एक खूप वेगळा अभ्यास आहे, पण एकंदर पूर्ण वास्तूच्या पूर्ण भूमीच्या मधोमध जो पॉइंट येईल तो सेंटर पॉइंट येईल, आणि या सेंटर पॉइंटमध्ये उभं राहून या दिशा बघितल्या जातात. एकदा या दिशा बघितल्यानंतर मग खऱ्या अर्थाने सुरुवात होते ती वास्तूला. कारण असंच कुठलाही व्यक्ती नाही किंवा वास्तुतज्ञ असो किंवा कोणी असो, खास करून काही बिल्डर्स वगैरे जर आपण एखादी मोठी इमारत बांधताना सुद्धा दिशांचा विचार काही अंशी करतात, पूर्ण करत नाहीत पण काही अंशी नक्कीच करतात, कारण त्यांच्या पॅम्पलेट्सवरती त्यांच्या ब्राउचरवरती साईडला दिशा दिलेली असते. पण ह्या दिशांचा विचार करून, या भूमीचा विचार करून मग तिथे एखादी वास्तू, एखादं मंदिर, एखादं इंडस्ट्री किंवा जे काही आपल्याला बांधायचं आहे, मग ती गोशाळा का असेना, काही असेल, झोपडी का असेना, काही असेल, ती त्या दिशांचा अभ्यास करून ती बांधली जाते. कारण या दिशांवरती सगळा खेळ आहे. या दिशांच्या पुढे सुद्धा काही गोष्टी आहेत, त्या आपण कालांतराने आपण चर्चा करणारच आहोत. पण आजचा विषय आपला होता तो दिशा कशा बघितल्या जातात आणि पंचतत्वांचा विषय कसा येतो. थोडासा अजून पंचतत्वांवरती मागील अध्यायांमध्ये पुरुषची कल्पना दिली होती, पण आपण या अध्यायामध्ये ती पूर्ण करूया. पंचतत्व अर्थातच मी आधी सांगितल्याप्रमाणे पाणी, पृथ्वी, अग्नी, आकाश आणि वायू हे पंचतत्व जे आहेत आपल्या शरीरामध्ये सुद्धा आहेत, आपल्या सभोवताली सुद्धा आहेत. आता शरीरात कशी तर 70% रक्ताच्या स्वरूपात पाणी आहेच. पृथ्वी तत्वाचा आपण विचार केला तर आपल्याला हाडं जर विचार केला, हाडं किंवा आपण बोन्स आपण त्याला म्हणतो, ती बोन्स पृथ्वी तत्वाला प्रतीक, पृथ्वी तत्वाची प्रतीक मानली जातात. या व्यतिरिक्त आकाश तत्व, आपल्या शरीरामध्ये पोकळ्या निर्माण झालेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी पोकळ्या आहेत, तर त्या पोकळ्या आकाश तत्वाला चा विचार केला जातो. एअर एलिमेंट सर्वात अतिशय महत्त्वाचा विषय की जो आपण एका मिनिटाला 14 वेळा 12 ते 14 वेळा जो श्वास घेतो, हे एअर एलिमेंट अतिशय महत्त्वाचा विषय. जर आपण श्वास घेणं बंद केलं तर अर्थातच काय होईल हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. तर हे 5 तत्व अतिशय महत्त्वाची मानली जातात आणि ही 5 तत्व प्रत्येक प्राणी मात्राच्या, मग तो सजीव का असेना, निर्जीव का असेना, झाडं, पानं, फुलं, प्रत्येक गोष्ट ही 5 तत्वांच्या विचारांनी किंवा 5 तत्वांच्या अवतीभोवती विकसित झालेली आहेत. आणि या 5 तत्वांचा विचार करून, या वास्तूचा विचार करून, या दिशांचा विचार करून मग खऱ्या अर्थाने स्वरूप येतं ते घराला. मी घर प्रकर्षाने म्हणतोय कारण जनरली आपण प्रत्येक जण आपल्या आपल्या ऑफकोर्स घरामध्ये, आपल्या ऑफिसमध्ये कार्य करत असतो आणि एक जागा आपल्याला दिली जाते. कारण मागील एका अध्यायामध्ये आपण चर्चा केली होती की आपल्या स्वतःचं संरक्षणासाठी आपण एक घराचं विचार करतो आणि त्या घरामध्ये आपण आपलं कार्य करत असतो. आणि या सगळ्या पॅरामीटर्सचा आपण अभ्यास केल्यानंतर मग आपण खऱ्या अर्थाने वास्तूचा विचार आपण करतो. कशा पद्धतीने ती वास्तू बांधली जाते, किती स्वरूपामध्ये ती बांधली जाते. अर्थातच हा विचार बांधणाऱ्या व्यक्तीबरोबर चर्चा केल्यानंतर मग तो ठरतो. या आधी सांगितल्याप्रमाणे वास्तू ही चौकोनी किंवा आयताकृती असणं ही अतिशय महत्त्वाचं आहे. अर्थात आज बऱ्याच ठिकाणी गोल, त्रिकोणी
वेगवेगळ्या पद्धतीच्या वास्तू किंवा भूमी बघायला मिळतात. अर्थातच या कुठेतरी अशुभ मानल्या जातात, कारण त्याचे नंतर कालांतराने त्या व्यक्ती, तिथे राहणाऱ्या व्यक्तीला किंवा तिथे वास्तव्य करणाऱ्या व्यक्तीला त्याचे कुठेतरी परिणाम कमी जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतात किंवा त्याला त्रास व्हायला सुरुवात होते म्हणा, किंवा जे काही पॅरामीटर्स बघितल्यानंतर तिथल्या व्यक्तीच्या बाबतीत, कारण काही पॅरामीटर्स ठरलेले आहेत की कुठल्या दिशेमध्ये काय झालं, कुठल्या दिशेमध्ये एखादी त्रिकोणी वास्तू असेल किंवा काही असेल तर त्याला कुठल्या त्रास होऊ शकतो, असे बऱ्याचशा ग्रंथांमध्ये उल्लेख पण आहे. अर्थातच आजच्या विषयाला आपण इथे विराम देत आहोत. आजचा अध्याय आपण इथे संपवत आहोत. या अध्यायामध्ये आपण विचार केला, खास करून दिशा आणि पंचतत्वांवरती आपण थोडे भाषण केलं. याच पुढे आपण हळूहळू पुढे जाणार आहोत आणि वास्तू, खऱ्या अर्थाने वास्तूमधले पॅरामीटर्स, वास्तूमधल्या रचना कशा असतात, अजून वास्तू 10 ज्या 8 दिशांचा आपण विचार केला, तर 8 दिशांमध्ये अजून 2 दिशा मी ॲड करतो, त्या म्हणजे आकाश तत्व आणि पाताळ. ह्या 2 दिशा ज्या आहेत, नभ आणि आकाश, आपण जर विचार केला तर ह्या गोष्टींचा सुद्धा विचार केला जातो. आणि या सगळ्या गोष्टींचा, या 8 दिशांचा विचार केल्यानंतर इतरही ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. आपण तो हळूहळू पुढच्या अध्यायामध्ये करतो आहे. तर आताच आजच्या अध्यायाला आपण विराम घेऊया. ऐकत रहा आचार्य 90 FM. मी दीपक जोशी, वास्तुतज्ञ. पुढील अध्यायामध्ये आपण भेटूच. धन्यवाद. Acharya 90 FM 90